तर संसद भवनाच्या परिसरामधली ही दोन दृश्य आपण पुन्हा एकदा दाखवतो आहोत। एकीकडे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केलेला आपण बघतोय। दुसरीकडे मिळेल त्या जागेवरती चढून हे आंदोलक सध्या जागा घेताना दिसतायत, तिकडे तिकडे थांबताना दिसत आहेत। त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। काही विद्यार्थी यामध्ये जखमी देखील झालेत, तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत धर्मेंद्र प्रधान यांची बैठक आणि चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे या चर्चेच्या नंतर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का याची उत्सुकता देखील आहे। संपूर्ण देशभरातून अगदी कानाकोपऱ्यातून हे सगळे आंदोलक दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमलेले आहेत। संसद परिसरामधून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। संसद भवनाच्या गेट पासून अगदी 150 मीटर इतक्या कमी अंतरापर्यंत हे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत। एकीकडे संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय, दुसरीकडे आंदोलकांची गर्दी या परिसरामध्ये वाढताना दिसते आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती काही आंदोलकांना आता पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती या आंदोलनामध्ये विद्यार्थी, मुली या देखील सहभागी झाल्या आणि या आंदोलकांना ताब्यात घेत असतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकूणच या परिसरामध्ये मोठा फौजफाटा आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त तर तैनात करण्यात आलेला आहेतच। बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलंय, मात्र या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे। याआधी सकाळच्या वेळेला खरं तर 9 वाजता हा मोर्चा निघणार होता। हम